नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय मराठी पाठ 14वा कवितेची ओळख हा पाठ अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय पाहूया। इथे लेखक आहेत शारदा दराडे। यांचं विविध वृत्तपत्र व मासिकातून लेखन सुद्धा झालेलं आहे। गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन त्यांनी केलेलं आहे। सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे। लेखिका जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणराजा तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। म्हणजे लेखिका ह्या जिल्हा परिषदवर शिक्षिका आहे। सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात। सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात। लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेली आहे। इथे नाटकाचा भाग सुरू होतो। शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो। अशी एकांकिका सुरू होते। आजोबा त्याला विचारतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश कसा? शांत कसा? म्हणजे आजोबा त्याला विचारतात, आज तू आला आणि एवढा शांत शांत कसा काय आलास? सुधीर बोलतो, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबाला सुधीर प्रश्न करतो, काव्य प्रतिभा म्हणजे काय? आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय। मला तर ताणच आलाय। सुधीरला डोक्यावर चांगलाच ताण आलाय। त्याला काही सुचेना की काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय। आजी सांगते, अरे फार सोपं आहे ते। कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं। त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलं बाईने। आजी त्याला सांगते की आकलन शक्ती वाढवणं आणि कविता कशी करायची हे समजून घेण्या म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं। यावर सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? त्याला काही समजत नव्हतं। आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल। म्हणजे आजी आणि आजोबा त्याला मदत करायला तयार झाले। आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजी आजोबाला विचारते तर आजोबा उत्तर देतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं। संभाषण करणं म्हणजे एकमेकांसोबत बोलणं, बातचीत करणं। ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल। आजोबा म्हणतात की आपण आजपासून कवितेमध्ये संभाषण करायचं, बोलायचं, म्हणजे त्याला कविता कशी करायची हे समजेल आणि त्याचा प्रकल्प सुद्धा, त्याचा प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण होईल। आता आईचं पात्र। आई म्हणते, सुधीर हातपाय धू आणि दूध घे। त्याच्यावर सुधीर म्हणतो, आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू। पण सुधीरला मात्र खूप घाई। आजीला सुधीर म्हणतो, आता आपण आत्ताच तयारी करू। त्यानंतर आजी दिवा लावते व मोठमोठ्याने शुभंकरोती म्हणते। शुभंकरोती म्हणजे सायंकाळच्या वेळी म्हणायचं स्तोत्र। आजी घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात। आजीने कवितेत बोलायला म्हणजे संभाषण करायला सुरुवात पण केली। घरामध्ये लावते सांजवात, सांजवात म्हणजे सांज म्हणजे संध्याकाळ, वात म्हणजे दिवा। सांजेला म्हणजे संध्याकाळी जो आपण दिवा लावतो त्याला सांजवात असेही म्हणतात। भाजी करते आता कांद्याची पात, कांद्याची पात हा भाजीचा एक प्रकार आहे, त्याची भाजी करते असं
कवितेमध्ये संभाषण आता सुरू झालेलं आहे. नंतर आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. म्हाताऱ्याचा म्हणजे म्हातारपणात कांद्याची पात ही भाजी खाल्ल्यानंतर वात वाढतो असे आजोबा तिला म्हणतायत कवितेमध्ये. आजी, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. असं आजी आजोबाला उत्तर देते. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आता सुधीर सुद्धा कवितेमध्ये संभाषण करायला लागला आणि उत्तर देतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडते ती कर भाजी, म्हणजे तुला जी आवडते ती भाजी कर. आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. आता आजोबा म्हणतात की तू चवळीची भाजी बनव आणि सुधीरला म्हणतात की ते दाताची कवळी इकडे आण. कवळी म्हणजे सगळे दात पडल्यावर आपण जे नकली दात लावत असतो त्याला दातांची कवळी असे म्हणतात. आजी म्हणते, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आजी तयार झाली आहे चवळीची भाजी बनवण्यासाठी आणि आजोबाला म्हणते, जशी तुमची इच्छा, मी आता चवळीचीच भाजी बनवते. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे बाबा त्याचे घरी नसते. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे रात्रीची ड्युटी असते त्यांना ऑफिसला जायचं असते. ते आईला म्हणतात, सुधीरचे बाबा म्हणतात की अगं आई, पटकन खायला दे काहीतरी, मला ऑफिसला जायला घाई होत आहे आणि लवकर जर गेलो नाही तर बॉस सही करू देणार नाही. सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही आणि आजीनं दिलं चपाती. चपाती म्हणजे पोळीचा प्रकार, चपाती आणि दही. आता आई बोलते, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आता आईने सुद्धा कवितेत संभाषण केलं आहे. आई म्हणते की कवितेची कमाल अशी आहे की सर्वजण हसतात पण सर्वजण तोंडावर रुमाल धरून हसत आहे. आजी बोलते, आता सोड रे घराचा पाश, ऑफिस जा आता सावकाश. आजी म्हणत आहे सुधीरच्या बाबांना, वडिलांना, की आता सोड रे घराचा पाश, म्हणजे आता घराचा पाश म्हणजे जिव्हाळा सोड आणि ऑफिसात जा सावकाश, म्हणजे हळूहळू आता ऑफिसाकडे जा. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात जेवण करून. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. बक्कल म्हणजे बटन. आजोबांनी सुरुवात केली बोलायला की मला काठी आणि चप्पल आणून द्या आणि कोटाचं ते तुटलेलं बटन आहे ते कोणीतरी जोडून द्या. आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आजी यावर बोलते की तुम्हाला काही समजत नाही आणि तुम्ही काही ना काही तोडून ठेवता. याच्यावर आई बोलते, आता आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आता सुधीरची आई आजीला म्हणत आहे की तुम्ही बाबांवर चिडू नका आणि हा राग त्यांच्यावरचा सोडून द्या. आजी म्हणता, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई म्हणते नंतर, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. आजी आईला चिडून म्हणते की तू शिवणकाम शिकली पण बक्कल लावायला मात्र चुकलीस, म्हणजे हे तू शिकलेली नाही आहे आणि तू लावत नाही बक्कल, म्हणून आजी आईवर चिडली. तर आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी म्हणजे प्रेम करावं सर्वांवर. नंतर सुधीर येऊन इथे म्हणतो आहे, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. इथे सगळं वातावरण
ताणल्यामुळे सुधीर तिथे येऊन म्हणतो की तुम्ही आता भांडू नका, भांडल्यामुळे मला आता रडू येतं आणि करपलेली जी भाजी आहे त्याचा वास सुटला, म्हणजे कुठेतरी भाजी विस्तवावर ठेवलेली आहे आणि ती भाजी आता करपत आहे असं सुधीर येऊन सांगतो. यांचं आजी आणि आईचं भांडण पाहून हा सुधीर रुसतो. तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, म्हणजे तिला हे सगळं काही माहीत नसते की सर्वजण कवितेतून बोलत आहे. विषय समजताच खो खो हसते, पण तिला हे सगळं सांगितलं आणि ती पण हसायला सुरुवात करते, पण आनंदित होते आणि सहभागी पण त्यांच्यामध्ये होते. ताई, बरं का आजोबा न आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. ताई पण आता कवितेतील संभाषणामध्ये सहभागी होते आणि हे 4 ओळी ती पण बोलते. आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. सोजी कशाला हवी म्हणते आई तुला, आणि लाडू तू खाऊन घेतेस आणि बशी उशाला तशीच ठेवतेस, असं आई ताईला म्हणत आहे. सुधीर म्हणतं, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू, असं आता सुधीर म्हणतो. म्हणजे सुधीरची नाराजी आता दूर झालेली आहे आणि सुधीर म्हणतोय सगळ्यांना जेवण करायला चला. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोप, उघडू सकाळी कवितेचा खोपा. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. म्हणजे सर्वांना सांगते, सुधीरला सांगते आजी की आता झोपा आणि कवितेचा खोपा, जे कविता आहे आपली, हे सकाळी आपण सुरू करू. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. तो जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सर्वजण आपापल्या कामात गुंग झालेले असतात. सूर्य उगवल्या, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. अशी सुरुवात आईने सुधीर सोबत केलेली आहे. नंतर ताई येते आणि ताई म्हणते सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. ताई येते आणि तिकडून त्याला लवकर आंघोळ कर आणि नाश्ता करायला सांगत आहे, नाहीतर तुला शाळेत जायला उशीर होईल, असं सुद्धा ती सांगते. आजी, आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी, असं आजी म्हणतायत. म्हणजे हिवाळ्याचे दिवस चालू आहे आणि आजी म्हणते की आजोबांना स्वेटर, मफलर आणि कान टोपी द्या, म्हणजे त्यांची थंडीपासून बचाव होईल. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. तू आपली तयारी करून येतो. तेव्हा त्याला ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. असं ताई त्याला म्हणते की तू लिहून घे आणि यमक व्यवस्थित जुळले पाहिजे कवितेचे, तरच कविता फार चांगली होते, असं त्याची ताई त्याला सांगते. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात. रेलून म्हणजे आरामशीर बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. म्हणजे बाबा ऑफिसातून आलेले आहे रात्रपाळीचं काम करून आणि सांगतायत ते की मला खूप कंटाळा आला आहे आणि सगळं सोडून आता मला पाणी द्या आणि शिरा बनवा, असं आईला बाबा सांगत आहेत. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा, असं आई उत्तर बाबांना देत आहे. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपपणा दररोज शिक. आजी सुधीरला सांगत आहे की तू आपलं दप्तर टापटीप ठेव, नाहीतर त्यात जास्त कचरा होईल. सुधीर, आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वान, तुमच्या वाचून हलेना पान. सुधीर म्हणतो आहे आईला, आजीला, वा छान झालाय सगळं आणि
मला नाही कशाचीच वाण, म्हणजे कशाचीच उणीव मला आता भासत नाहीये, पण तुमच्या वाचून माझं पान आता हलणार नाहीये. आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा, बस झालं कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. बाबा आता म्हणताय खूप झालंय आता, पण नुसतं असं बोलल्याने हौस थोडी पूर्ण होणार आहे. त्याचे बाबा त्याला पुस्तकं देतात. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, म्हणजे बाबांनी कवितेचे पुस्तकं सुधीरसाठी आणले आहे. वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर म्हणतो आहे, बाबात आई, ताई, आजोबा, आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग अन सुरवेंची गिरणी, गदिमाचे घर अन बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. असं सुधीर एकदम कवितेत बोलायला लागतो की आजोबा आणि आजी, ताई, बाबा सगळ्यांना म्हणतो आहे की आता मला ही पुस्तकं बाबांनी आणले आहे, मला कसं झालंय की किती वाचू आणि किती नाही. जसं की माझ्या अंगणात उतरल्या कविता अति, आणि त्या वेचू मी कशा ना किती. असे भावना सुधीरची कवितेची पुस्तकं वाचल्यावर झाली आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो. म्हणजे अशा सर्व घरातील मंडळींच्या मदतीने सुधीर आपला जो प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, तो लिहून पूर्ण करतो आणि नंतर शाळेत बाईकडे म्हणजे त्याच्या मॅडमकडे तो सादर करतो. हा पाठ जो आहे, आपण कवितेची ओळख आता अभ्यासलेला आहे. हा पाठ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.